Next point from the poultry farming is use of records. म्हणजे ह्या पोल्ट्रीचं रेकॉर्ड्स कशी ठेवायचं. देर आर टू टाईप्स ऑफ रेकॉर्ड्स. दोन प्रकारची रेकॉर्ड आहेत. वन इज दी दोज रिक्वायर्ड फॉर फायनान्शियल मॅनेजमेंट, दॅट इज फॉर बिझनेस अँड टॅक्सेशन रिझन्स. म्हणजे ऑफिशियल रेकॉर्ड बिझनेससाठी आणि त्याचं टॅक्ससाठी. अँड सेकंड वन इज दी फॉर दी इफिशियंट फिजिकल मॅनेजमेंट ऑफ दी पोल्ट्री. म्हणजे व्यवस्थित रेकॉर्ड असेल तर फिजिकली व्यवस्थित मॅनेज करता येते. फॉर रेकॉर्ड्स टू बी ऑफ यूज इन द मॅनेजमेंट ऑफ दी पोल्ट्री एंटरप्राइज, they must be complete, current and accurate. रेकॉर्ड कंप्लीट असायला पाहिजे, करंट असायला पाहिजे. करंट म्हणजे सध्याचं, त्याच्यात काय काय बदल झालेले आहेत, नवीन रेकॉर्ड्स. अँड ॲक्युरेट, बी ॲनलाइज्ड अँड देन यूज्ड इन दी डिसिजन मेकिंग प्रोसेस. म्हणजे पोल्ट्री सुरू करण्याआधी हा सगळा अभ्यास करायचं. कुठला नवीन आहे, कुठलं कंप्लीट आहे आणि कुठलं ॲक्युरेट आहे, हा सगळं अभ्यास करायचं किंवा ॲनलाइज करायचं. मग ते बुक्स किंवा रेकॉर्ड अंमलात आणायचं. फेल्युअर टू यूज देम मीन्स दॅट ऑल दी एफर्ट टू गॅदर दी इन्फॉर्मेशन विल हॅव बीन वेस्टेड अँड परफॉर्मन्स नॉट मॉनिटर्ड. म्हणजे समजा आपलं बिझनेस जर फेल गेलं तर ह्याच्यामुळं होऊ शकते. त्यासाठी आपलं रेकॉर्ड परफेक्ट असायला पाहिजे. ॲ रिझल्ट मेनी प्रॉब्लेम्स दॅट कुड हॅव बीन फिक्स्ड बिफोर दे कॉज इररेपरेबल हार्म मे नॉट बी आयडेंटिफाईड अंटिल टू लेट. म्हणजे नंतर लेट करण्यापेक्षा होण्यापेक्षा रेकॉर्ड व्यवस्थित अभ्यास करून मेंटेन करणे, ज्या त्या वेळेला हे मेंटेन करणं. नाव दी मार्केटिंग. देर आर 3 इम्पॉर्टंट एलिमेंट्स टू गुड मार्केटिंग प्रॅक्टिस. म्हणजे 3 इम्पॉर्टंट घटक आहेत ह्या मार्केटिंगमध्ये. फर्स्ट वन इज टू प्रोड्यूस दी कमोडिटी रिक्वायर्ड बाय दी कंझ्युमर. This usually means continuous market research must be carried out to relate production to demand. म्हणजे मार्केटमध्ये कशाला डिमांड आहे त्याचं शोध घ्यायचं किंवा संशोधन करायचं, मगच प्रोडक्शन करायचं. नाहीतर आपण प्रोडक्शन करायचं नंतर मार्केटला जायचं असं नाही आहे. आधी मार्केटचा अभ्यास करायचं, कशाला डिमांड आहे बघायचं, त्याचं प्रोडक्शन सुरू करायचं. सेकंड वन इज बी कॉम्पिटिटिव्ह. हायर प्राईस इज युजली असोसिएटेड विथ गुड क्वालिटी अँड स्पेशलाइज्ड प्रोडक्ट. देअरफॉर इट इज नेसेसरी टू रिलेट प्राईस to quality and market demand and to operate in a competitive manner with the opposition. म्हणजे मार्केट अभ्यास केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की कशाला डिमांड आहे आणि जास्तीत जास्त रेट कशाला मिळेल. आता रेट किंवा कंझ्युमर रेट हायर रेट कशाला देईल, तुमचं क्वालिटी चांगलं असेल तरच देणार, नाहीतर नाही देणार. त्यासाठी सध्या कॉम्पिटिटिव्हचं जग आहे. तुम्ही जसं क्वालिटी तयार करणार तसं प्राईससुद्धा असायला पाहिजे, जास्त असायला पाहिजे. पण कॉम्पिटिशन असल्यामुळं हायर प्राईस पण नको आहे. देन थर्ड वन इज दी रिलायबिलिटी. दॅट इज प्रोड्यूस अ कमोडिटी फॉर दी मार्केट and ensure that supply, price and quality are reliable. म्हणजे आजूबाजूचं सगळं व्यवस्थित अभ्यास करून आपलं रेट ठरवायचं, नाहीतर दुसऱ्यांचं रेट कमी आपलं जास्त असं नाही आहे. सगळ्यांचं अभ्यास करूनच
तो फिक्स करणे. The next point is the management of breeding stock and broiler. आता ब्रीडिंग स्टॉक म्हणजे पिल्लं तयार करण्याच्या आधी काय करायला पाहिजे आणि त्या ब्रॉयलरचं मॅनेजमेंट. टू अटेन बोथ genetic potential and the consistent flock production, it is important that the producer or flock manager has a good management program in place. म्हणजे हे तयार करण्यासाठी म्हणजे त्या जी फ्लॉक्स आहेत किंवा पक्षी आहेत त्याचं जेनेटिक पोटेन्शियल व्यवस्थित असायला पाहिजे आणि फ्लॉक प्रोडक्शन त्याचं उत्पादनसुद्धा व्यवस्थित यायला पाहिजे. ह्या दोन्हींचा अभ्यास करून जो फ्लॉक मॅनेजर आहे किंवा तिथला जो देखरेख करणार आहे त्याला हे सगळं मॅनेजमेंट प्रोग्राम व्यवस्थित आखायला पाहिजे. ब्रॉयलर ऑल्सो नोन ॲज कॉर्निश क्रॉस. आता ही मांसासाठी आपण जो वापरणार आहे ब्रॉयलर्स त्यांना कॉर्निश क्रॉस असे म्हटलेलं आहे. इट इज अ टाईप ऑफ चिकन रेज्ड स्पेसिफिकली फॉर मीट प्रोडक्शन म्हणजे मांसासाठी वापरलं जाते. प्रोड्युस्ड बाय फास्ट ग्रोईंग ब्रीड्स विथ लो मॉर्टॅलिटी म्हणजे फास्ट त्याचं वाढ व्हायला पाहिजे आणि कमीत कमी त्याची मॉर्टॅलिटी असायला पाहिजे. आत्ताची जी पक्षी आहेत आपण शेडमध्ये किंवा पोल्ट्री हाऊसमध्ये सोडल्यानंतर 40व्या दिवशी ती विक्रीला येते. म्हणजे इतकं फास्ट ग्रोईंग आणि हे बघत असताना त्यांची मॉर्टॅलिटी रेटसुद्धा कमी असायला पाहिजे म्हणजे डेथ रेट. ब्रॉयलर्स कॅन बी रिअर्ड सक्सेसफुली इन स्टँडर्ड हाऊसिंग कंडिशन्स ऑन रेडिली अवेलेबल कस्टम फॉर्म्युलेटेड ब्रॉयलर फीड रेशोज. म्हणजे आता ही सगळी फिक्स आहे, आपल्याला याचं नॉलेज रेडीमेड मिळते. देन दी क्रॉस ब्रीड्स फॉर पॅरेंट स्टॉक दॅट इज ब्रॉयलर ब्रीडर्स. Consumers expect meat for broilers to be tender and of high quality. आता कंज्युमर्सची अपेक्षा काय आहे? दे एक्सपेक्ट दी हाय क्वालिटी. त्या मांसाचं क्वालिटी चांगली असायला पाहिजे म्हणजे टेस्ट चांगला असायला पाहिजे. The whole broiler production process is designed for this requirement, but the same inputs are at odds with those required for egg production by broiler breeders. आता आपण जी मांसासाठी वापरणारी पक्षी आहेत त्यांची कंडिशन्स वेगळी, आणखीन जी एग प्रोडक्शनसाठी किंवा लेयर्ससाठी वापरणार आहे त्यांची अटी वेगळी असणार आहे. दी मेन 3 steps and stages in the whole broiler production process म्हणजे याच्यामध्ये 3 स्टेप्स आहेत. दी फर्स्ट वन इज दी rearing and managing broiler breeders. म्हणजे रिअरिंग करायचं आहे आणि त्या ब्रॉयलर ब्रीडर्स आहेत त्यांना मॅनेज करायचं आहे. मॅनेज म्हणजे मेल आणि फिमेल एकत्र कशी ठेवायचं आणि त्याची जी अंडी आहेत ते त्यांचं प्रोडक्शन कसं करता येईल. सेकंड पॉईंट इज दी फॅटनिंग ऑफ ब्रॉयलर चिक्स. म्हणजे त्यांचं वजन कसं वाढवता येईल ह्याच्यावर सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे. देन थर्ड वन इज दी मार्केटिंग अँड प्रोसेसिंग ऑफ फिनिश्ड ब्रॉयलर बर्ड्स. म्हणजे त्यांचं मार्केटिंग कसं करायचं. आपण आता हा काय करायला आलो आहे ब्रॉयलर ब्रीडर्स स्टॉक किंवा त्या पॅरेंट्सचं मॅनेजमेंट कसं करायचं म्हणजे पिल्लं कसं तयार करायचं ह्याचा आपण अभ्यास करायला. The broiler produced clearly requires birds that will achieve a high body weight
विथ गुड क्वालिटी. म्हणजे आपण जी पिल्लं तयार करणार आहे त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे, बॉडी वेट लवकरात लवकर कसं वाढेल आणि त्यांची क्वालिटीसुद्धा चांगली कसं असायला पाहिजे. ओव्हर दी शॉर्टेस्ट पॉसिबल पिरियड ऑफ टाईम युजिंग दी मिनिमम अमाऊंट ऑफ रेग्युलर फीड. म्हणजे त्या रेग्युलर फीडमध्येच जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचं जास्त वजनाची पक्षी कसं तयार करता येईल हे बघायचं. इन ॲडिशन द प्रोड्युसर ऑल्सो वॉन्ट्स बर्ड्स दॅट पजेस दी करंट बॉडी कन्फर्मेशन. म्हणजे त्याचं बॉडीसुद्धा व्यवस्थित असायला पाहिजे. विच विल फिदर रॅपिडली, म्हणजे लवकर त्याला पिसं यायला पाहिजे. अँड हॅव अ मिनिमल मॉर्टॅलिटी रेट, कमीत कमी मॉर्टॅलिटी रेट असायला पाहिजे. ऑन दी अदर हँड प्रोड्युसर्स ऑफ ब्रॉयलर ब्रीडर्स, दॅट इज द प्रोड्युसर ऑफ ब्रॉयलर पॅरेंट स्टॉक is essentially interested in all factors related to egg production and successful embryo development, onset, frequency and continuity of layering, then number, म्हणजे त्यांचं नंबर, साईज, वेट, शेप अँड क्वालिटी ऑफ एग्स. म्हणजे ह्या गोष्टीकडे सुद्धा व्यवस्थित अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे ते अंडी घालणं ही कंटिन्युटी असायला पाहिजे त्याच्यामध्ये. नंबर, संख्या, त्या अंड्यांचं साईज मोठं पाहिजे, वेट जास्त पाहिजे, शेप चांगलं पाहिजे आणि क्वालिटीसुद्धा व्यवस्थित असायला पाहिजे. This is because the producer is focused on producing as many as chicks as possible for sale. म्हणजे जास्तीत जास्त पिल्लं विक्रीला यायला पाहिजे.